हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवते मी. तर थोडा रेस्ट घेतला मध्ये आणि राघवला आंघोळ वगैरे घालून मी निघाले कॉर्निशला वॉकसाठी. थोडासा वेळ होता तर म्हटलं आंघोळ वगैरे घातली की तो आला की झोपेल. सो त्यामुळे माझं म्हणजे बऱ्यापैकी आवडतं काम. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि वॉकवरून आल्यानंतर मी राघवला झोपवलं कारण राघवला आंघोळ घालूनच नेलं होतं. तर मी आता आंघोळ केली आहे आणि चहा ठेवला. तर चहा पिल्याशिवाय पुढची कामं चालू होणार नाही. कितीही फास्टिंग केलं तरी मला चहा लागतो. कधी कधी मी 11 वाजता घेते परंतु कधी कधी नाही कंट्रोल होत. तर मी आज इथे इडलीचं भिजायला घातलं आणि इथे मी इडलीसाठी भिजायला घातलं होतं. तर इथे उडदाची डाळ होती आणि राईस होता इडलीचा. आणि इथे मी घातले होते लाल वाल. तर माझ्याकडे राजमा होता, काश्मीरी राजमा. म्हटलं त्याचं सलाडही होईल आणि भाजी होईल संध्याकाळी. आणि यानंतर मी घेतला होता चहा. तर चहा आरामात घेता घेता डोक्यामध्ये कामं रेंगाळत असतात, काय करायचं आपल्याला पुढे. तर मी म्हटलं होतं की माझ्यासाठी मी अवोकाडो टोस्ट बनवेन कारण मला स्वयंपाकाचा आज आला होता कंटाळा. तर गाऊसाठी एक चपाती होती केलेली. तर त्यामुळे मग मी म्हटलं की माझ्यासाठी मी आज अवोकाडो टोस्टच बनवेन. आणि खूप हेल्दी असतो, वजन कमी करायचं त्यामुळे मला अति हेल्दी म्हणजे अवोकाडो टोस्ट. तर मी टोस्टला छान तूप लावून घेतलं आणि मग त्यानंतर माझा अवोकाडोमध्ये सॉल्ट आणि पेपर टाकून मी हलवून ठेवलं होतं, म्हणजे ब्लॅक पेपरची पावडर. तर अशा प्रकारे वरून लावून घेतलं आणि हा माझा सिम्पलसा ब्रेकफास्ट होता रेडी. तर तुम्हीही वेट कमी करत असाल तर अशा प्रकारे ट्राय करू शकता. तर सगळ्यांनी नाश्ता करायला आहे आणि आता गाऊ यायचं टायमिंग झालं. एक 10-15 मिनिटांनी गाऊ येईल. तर तिचं जेवण बनवलेलं आहे आणि मी आता हा ब्रेकफास्ट करणार आहे अवोकाडो टोस्ट. आज मंडे आहे त्यामुळे नाही तर मग मी याच्याबरोबर एक ऑमलेट घेतलं असतं कारण मला ऑमलेट आवडतं. सो त्यामुळे तर चला या नाश्ता करायला सगळे. आणि हेल्दी नाश्ता आहे तर माझं वेट हळूहळू कमी होतं, जास्त नाही परंतु थोडं कमी होतं. इट्स ओके. आज वॉकलाही गेलो होतो आम्ही. तर चला. नमस्कार मंडळी. तर मी चालले गाऊला आणायला कारण आता 12 वाजायला आले. तर गाऊ येईल आजपासून लवकर येणार आहे कारण रमादान आहे. तर त्यांनी टायमिंग कमी केला आहे स्कूलचा. तर माझा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आता गाऊला आल्यावर जेवायला वगैरे देते मी कारण आता 11:15 वाजलेत. सो ती येईलच 12 वाजेपर्यंत. आणि इथे मी गाऊसाठी जी चपाती ठेवली होती तर मी एव्हरीडे एक दिवस पालकची चपाती, एक दिवस बीटरूटची चपाती बनवते. सो माझ्या मिस्टरांनाही तीच देते. आणि अशा प्रकारे इथे गाऊला त्याच्यावरती चीज लावलं, चांगलं चीज मेल्ट होईपर्यंत चपाती रोस्ट केली आणि त्यानंतर दह्यासोबत तिला दिली होती कारण तिला चपाती आणि दही आवडतं. तर अजून हेल्दी म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं चीज टाकलं आणि पालकची चपाती होती आज. तर अशा प्रकारे होता गाऊचा लंच. तर त्यानंतर मी इथे लावून दिले होते लाल वाल कुकरमध्ये. तर लाल वाल कुकरमध्ये लावताना थोडंसं मीठ घातलं होतं कारण मला बनवायचं होतं संध्याकाळी सलाड आणि माझ्या मिस्टरांसाठी भाजी देखील बनवायची होती मला त्याची. तर मीठ असेल तर टेस्टी लागतात लाल वाल. सो त्यामुळे. आणि लाल वाल कुकरला लावल्यानंतर मी इथे चिवडा बनवायला घेतला होता. तर मला बनवायचा होता मक्याचा चिवडा आणि बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे मक्याचा चिवडा होता घरामध्ये. सो मी आज म्हटलं की फ्राय करेल आणि गाऊसाठी बनवेल कारण काय होय की गाऊ घरी असणार आहे जास्त वेळ, म्हणजे लवकर येते स्कूलवरून आणि त्यानंतर तिला सुट्ट्या लागणार. तर घरामध्ये काहीतरी खायला हवं स्नॅक्ससाठी. तर म्हटलं मी चिवडा बनवून ठेवते. सो अशा प्रकारे मी कोल्ड प्रेस्ड ऑइलमध्ये हा चिवडा बनवला होता आणि एकदम इझी आहे, जास्त वेळ लागत नाही. आणि राघव गाऊजवळ होता हॉलमध्ये, गाऊ त्याला सांभाळत होती. सो अशा प्रकारे मी फ्राय करून घेतला आणि थंड होण्याच्या म्हणजे आधी मी ते ऑइल देखील काढून घेतलं. मी चाळणीमध्येच काढला होता चिवडा आणि मग त्यानंतर मी वरून तिखट मीठ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. तर खूप टेस्टी लागतो आणि मी लग्नाच्या आधी हा चिवडा बनवायचे, खूप खायचो आम्ही असा चिवडा बनवून कारण मला आवडायचा खूप सॉल्टी असल्यामुळे. तर अशा प्रकारे इथे आपला चिवडा झाला होता रेडी. आणि घाईघाईमध्ये बनवायचं म्हटलं तरी हा चिवडा खूप इझी आणि खूप पटकन होतो. तर शक्यतो मी कोल्ड प्रेस ऑइलच यूज करते फ्राय करण्यासाठी देखील आणि भाजीसाठी देखील. आणि जमेल तेवढं तूप वापरायचा देखील प्रयत्न करते सो जेणेकरून अजून हेल्दी होतं. तर रिफाईंड ऑइल मी सध्या तरी वापरत नाही आणि माझ्याकडे आहे रिफाईंड ऑइलची बॉटल परंतु ती मी सध्या देवाच्या दिव्यासाठीच वापरते. आणि यानंतर मी राघवला खाली घेऊन गेले होते. तर मला जायचं होतं सुपर मार्केटमध्ये. सो वातावरण पाहू शकता, भर दुपारी म्हणजे 12-1च्या दरम्यान एवढं वातावरण आहे थंड. तर असं वाटतं की पाऊसच पडेल आणि सध्या तरी छान वातावरण आहे परंतु अजून 1 महिन्याने खूप जास्त गरमी चालू होईल.
नमस्कार मंडळी. तर आता 3:30 वाजलेत आणि मी 4-5 पर्यंत जेवण करून घेते. तर मी आता सलाड बनवते माझ्यासाठी. तर तुम्हाला दाखवते मी कसं सलाड बनवणार आहे. रेड बीन्सचं बनवणार आहे, म्हणजे राजमा, आणि माझ्या मिस्टरांसाठी राजमाचीच भाजी बनेल. सो मी सलाड खाते कारण त्यांना वजन कमी नाही करायचं, मला करायचं, सो मी सलाड खाते. तर चला तुम्हाला दाखवते मी कशी प्रोसेस आहे. तर अशा प्रकारे हा आहे राजमा. तर हा काश्मीरी राजमा आहे आणि छान सॉफ्ट झालेला आहे हा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर आता मी इथे सलाड बनवायला घेते. आणि इथे रेडी झालेलं आहे आपलं वेट लॉस सॅलड. तर इव्हिनिंगला म्हणजे एक 4-5च्या दरम्यान मी खात असते. तर आता 4 वाजले तर मी आता खाऊन घेते. सो 4 नंतर मी चहा वगैरे घेईल थोडासा आणि मग त्यानंतर काही नाही खाणार. तर अशा प्रकारे खूप छान दिसते आणि टेस्टलाही अमेझिंग आहे. मी ट्राय केलेलं आहे. नमस्कार मंडळी. तर इथे भांडे वगैरे वॉश करून ठेवलेत आणि हे उद्यासाठी छोले टाकलेत भिजायला. उद्या सलाडही बनवेल आणि भाजीही बनवेल त्याची. आणि इथे मी इडलीचं पीठ मळून ठेवलं, म्हणजे बनवून ठेवलं आहे मिक्सरला वगैरे बारीक करून. तर सकाळी टाकलं होतं भिजायला, तुम्हाला माहितीच आहे. आणि किचनही पूर्ण क्लीन झालं आहे. तर मला मेथीची भाजी निवडायची उद्यासाठी, कारण उद्या मला बनवायचे मेथीचे पराठे डब्याला गावच्या. आणि माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम घ्यायला सांगितलं उद्या, माहिती नाही. सो बघूयात. तर आम्हाला जायचं कॅरीफोरला आत्ता. तर पटकन भाजी निवडून घेते आणि मग जाते. सो उद्या मला जास्त काही त्रास होणार नाही. नमस्कार मंडळी. तर आमच्या शेजारी आहेत, तर ते आहेत मंगलोरचे आहेत मे बी. तर त्यांच्या शेतामध्ये म्हणजे त्यांच्याकडे कॉफी खूप जास्त प्रमाणात पिकते. सो त्यांनी त्या ज्या म्हणजे शेजारी राहतात त्यांनी माझ्यासाठी एक एवढी अशी सध्या म्हणजे कॉफी दिलेली आहे मला. आणि सोबतच त्यांनी इथे दिलेले आहेत हे, तर याला ब्लॅक पेपर म्हणतात, मिऱ्या म्हणतात. तर मिऱ्याही त्यांच्या घरच्याच आहेत मे बी. त्यांनी मला म्हणजे तर मिऱ्याही त्यांच्या घरच्याच आहेत आणि कॉफीही त्यांची आहे. सो अशा प्रकारे मी टेस्ट करून सांगेल तुम्हाला जेव्हा मी कॉफी घेईल तेव्हा. परंतु म्हणजे प्युअर आहे आणि यात कसली भेसळ नाही आहे. सो नक्कीच छान असणार. तर आता हे मी ठेवून देते आणि आम्हाला कॅरीफोरला जायचं आहे. राघवची दुधाची पावडर संपली आहे. तर मे बी गाडीने जाऊ किंवा वॉक करत जाऊ, तुमच्यासोबत मी शेअर करेल. आता 7 वाजलेत, अजून गावला झोपायला 2 तास आहेत, कारण ती 9 वाजता झोपते. सो आम्ही जाऊन येऊ तोपर्यंत. आणि यानंतर आम्ही गेलो होतो कॅरीफोरला. आम्हाला राघवची मिल्क पावडर घ्यायची होती आणि राघव बसला होता डॅडीच्या खांद्यावर आणि एका बाजूला गाऊ होती. तर गाऊच्या गप्पा चालू होत्या आणि राघवची मस्ती चालू होती. आणि त्यानंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खायला गेलो. तर मी नाही घेतली, गाऊने आणि माझ्या मिस्टरांनी घेतली. नमस्कार मंडळी. तर आम्ही सिटी सेंटरवरून जाऊन आलो. अवोकाडोज वगैरे आणले आणि राघवचं पावडर आणली 2 डबे आणि सोबतच एग्स वगैरे आणलेले आहेत. दही, दूध तिथनंच घेऊन आलो आज. तर आता राघवला झोपवणार आहे, कारण राघवच्या पॅन्ट्स वगैरे वॉश करून टाकल्या, सगळं काम आवरलेलं आहे, फिनिश करून झोपायचं आहे. आणि गाऊही झोपेल आता, कारण गाऊचा 9चा टायमिंग आहे. 9 वाजलेले आहेत आत्ता, तुम्ही पाहू शकता. सो आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.